नाव कर्जमाफीच्या यादीत आलंय, पण रक्कम कमी दिसते। तुम्ही ई-केवायसी करायला गेल्यात आणि तिथली रक्कम बघून तुमचा गोंधळ उडालाय का, की अजून तुमचं नावच यादीत आलं नाहीये म्हणून तुम्ही टेन्शनमध्ये आहात? तुमच्या या सगळ्या प्रश्नांची अत्यंत ठोस आणि अधिकृत माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे। राज्यात सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची जोरदार चर्चा सुरू आहे। शासनाने जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे। यापैकी 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची तब्बल 13,336 कोटी रुपयांची पहिली यादी शासनाने जाहीर केली आहे। पण यादी आल्यापासून शेतकऱ्यांच्या मनात आनंदापेक्षा संभ्रम जास्त आहे, कारण यादीत दिसणारी रक्कम आणि बँकेत असलेली थकबाकी यात मोठी तफावत दिसते। त्यात भर म्हणून मंत्रालयातून रोज नवे मंत्री कॅमेरासमोर येऊन वेगवेगळी माहिती देत आहेत। त्यामुळे नेमकं ऐकायचं कुणाचं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। तर आज आपण कुठलाही पालहाळ न लावता सहकार खात्याच्या अधिकृत कागदपत्रांच्या आणि नियमांच्या आधारे सत्य काय आहे ते थेट समजून घेऊयात। नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय TOD मराठी। कर्जमाफी नेमकी कोणाची? तर सगळ्यात आधी मंत्रालयात चाललेल्या श्रेयवादाचा खेळ समजून घ्या। राज्यात जी कर्जमाफी राबवली जाते ती सहकार विभागाची योजना आहे। राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण काम महाआयटीच्या माध्यमातून चाललंय। पण तुम्ही बातम्यांमध्ये बघत असाल की राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे वारंवार कर्जमाफीबद्दल माहिती देत आहेत। आता कृषी खात्याच्या आणि या कर्जमाफीच्या प्रक्रियेचा थेट काहीही संबंध नाही, पण स्वतःला या मोठ्या योजनेचं श्रेय मिळावं यासाठी कृषी मंत्री भरणे हे पुढे करतायत। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे दोघांचाही पक्ष एक असला तरी श्रेयाची लढाई कशी असते हे तुम्हाला कर्जमाफीच्या घोषणेवरून लक्षात आलंच असेल। पण हा झाला राजकारणाचा भाग। आता आपण कर्जमाफीच्या प्रोसेस बद्दल बोलू। सहकार खात्याच्या नियमानुसार ज्या शेतकऱ्याची थकबाकी 2 लाखांच्या आत आहे त्या सर्वांची कर्जमाफी होणार आहे आणि पोर्टलवर रक्कम कमी दिसत असली तरीही उरलेली रक्कम बँक स्वतः भरणार आहे। सुरुवातीलाच रक्कम वेगळी का दिसते हे समजून घेऊ। सध्या सर्वात मोठा गोंधळ हाच आहे की गाव पातळीवर ग्रामपंचायतीत लागलेली यादी आणि जेव्हा शेतकरी CSC सेंटरवर ई-केवायसी करायला जातो तेव्हा पोर्टलवर दिसणारी रक्कम यात मोठा फरक आहे। सहकार विभागाच्या स्पष्टीकरणानुसार या 2 रकमांमध्ये फरक असेल तर पोर्टलवरील रक्कमच अंतिम आणि ग्राह्य धरायची आहे। मग पोर्टलवर रक्कम कमी का दिसते? तर यामागे राज्य सरकार आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये झालेला हेअर कट नावाचा करार आहे। सोप्या भाषेत सांगायचं तर हेअर कट म्हणजे बँकांनी थकबाकीवर दिलेली मोठी सूट किंवा तडजोड। जेव्हा तुमचं कर्ज अनुत्पादक म्हणजेच NPA होतं तेव्हा सरकार आणि बँक मिळून तुमचं खातं शून्य करतात। शासनाने बँकांसाठी एक अत्यंत फायदेशीर तडजोड सूत्र म्हणजेच हेअर कट फॉर्म्युला ठरवून दिलाय। तर हे सूत्र काय? तुमचं खातं 30 सप्टेंबर 2021 पूर्वी NPA झालं असेल तर बँक फक्त 35% रक्कम घेईल आणि उरलेली माफ करेल। 1 ऑक्टोबर 2021 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंतच्या कर्जासाठी बँक 45% रक्कम घेईल। 1 ऑक्टोबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंतच्या कर्जासाठी 55% रक्कम घेईल। 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंतच्या कर्जासाठी 70% रक्कम घेईल आणि 1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या कर्जासाठी बँक 85% रक्कम घेईल। कळालं नाही? डोक्यावरून जातंय? खूप आकडेवारी ही झाली। चला तर मग आता एक उदाहरण घेऊन समजून घेऊ। समजा तुमचं एखाद्या राष्ट्रीय बँकेत 4 लाख रुपयांचं कर्ज थकीत आहे आणि ते 31 मार्च 2023 रोजी NPA झालंय। तर शासनाच्या सूत्रानुसार बँक 55% सवलत देईल, म्हणजेच बँकेला फक्त 2,20,000 रुपये हवेत। यातील 2 लाख रुपये राज्य सरकार तुमच्या खात्यात जमा करेल आणि उरलेले फक्त 20,000 रुपये तुम्हाला स्वतः भरावे लागतील। उरलेले 1,80,000 रुपये बँक स्वतःच्या खिशातून हेअरकट म्हणून माफ करेल आणि ज्याचं मूळ कर्जच 2 लाखांच्या आत आहे त्यांना तर 1ही रुपया भरायची गरज नाहीये। त्यांचं खातं बँक आणि सरकार मिळून नील करतील। त्यामुळे पोर्टलवर जी तडजोडीची रक्कम दिसते ती पाहून घाबरू नका, तुमचं खातं कायमचं शून्य होणार आहे। मग नवीन पीक कर्ज कधी मिळणार? या संदर्भात सरकारने बँकांना कडक शब्दात लेखी सूचना दिल्यात। त्यानुसार 31 मार्च 2026 पर्यंतचीच थकबाकी ग्राह्य धरली जाईल। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 1 एप्रिल 2026 नंतर कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांच्या कर्जावर 1 रुपयाही व्याज आकारायचं नाही। सर्व व्यापारी आणि राष्ट्रीयकृत बँकांनी हे लेखी स्वरूपात मान्यही केलंय। त्यामुळे बँका तुम्हाला व्याजाच्या नावाखाली अजिबात अडवू शकत नाही। आणखी एक मोठी अडचण म्हणजे जुनं कर्ज माफ झाल्यावर नवं कर्ज कधी मिळणार? पूर्वी बँका कूलिंग ऑफ पिरियडच्या नावाखाली शेतकऱ्यांना महिने नवीन कर्ज देत नव्हत्या, पण आता राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे
यांनी सर्व बँकांना सक्त आदेश दिलेत की हा कूलिंग ऑफ पिरियड फक्त 1 दिवसाचा म्हणजेच 24 तासांचा राहील. म्हणजेच तुमची कर्जमाफी होऊन खातं नील झाल्याचा मेसेज आला की बरोबर 24 तासांनी तुम्ही खरीप हंगामासाठी नवं पीक कर्ज घेण्यास पात्र ठरणार आहात. बँका तुम्हाला नवं कर्ज देण्यास नकार देऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी आता नेमकं काय करायचंय? आता ही सगळी माहिती समजून घेतल्यानंतर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्यात. पहिलं तर फार्मर आयडी हवं. फार्मर आयडी हे अनिवार्य आहे. कर्जमाफीसाठी ॲग्रिस्टॅक प्रणालीवरील फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलंय. 16,96,000 लोकांची यादी आली असली तरी सरकारकडे फक्त 13,50,000च्या आसपासच फार्मर आयडी जमा झालेत. तुम्हीही अजून तुमचा फार्मर आयडी काढला नसेल तर तात्काळ तो काढून घ्या, अन्यथा पैसे खात्यात येणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे आधार ई-केवायसी करा. आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करा. यादीत तुमच्या नावासमोर जो विशिष्ट क्रमांक दिला आहे तो आणि तुमचा आधार क्रमांक घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र CSC किंवा बँकेत जा आणि तिथे तुमचं ई-केवायसी म्हणजेच आधार प्रमाणीकरण पूर्ण करा. तरीही जर तुम्हाला अडचण येत असेल तर तक्रार कुठे करायची आणि तक्रार कशी करायची? तुम्हाला पोर्टलवर दिसणारी रक्कम अजिबातच अमान्य असेल म्हणजेच तुमचं खातं चुकीचं असेल किंवा रक्कम पूर्णपणे चुकीची टाकली असेल तरीही तिथे आधार प्रमाणीकरण करा. पण त्याच पोर्टलवर तक्रार नोंदवायलाही विसरू नका. तुमची ही तक्रार थेट जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीकडे जाईल. तिथे बँक अधिकाऱ्यांना बोलावून तुमची अडचण सोडवली जाईल. पण ज्याचं नावच नाही त्यांनी काय करावं? तर सहकार खात्याच्या मते कर्जमुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकांच्या शाखा तसंच विविध कार्यकारी सेवा संस्थांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. पण पहिल्या यादीत तुमचं नाव आलं नसेल तर अजिबात घाबरून जायचं नाही. सहकार खातं सध्या बँकांकडून उर्वरित लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी करतंय. ही पडताळणी पूर्ण करूनच लवकरच म्हणजे साधारण 15 ऑगस्ट पर्यंत दुसरी यादी पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे. आता थोडक्यात काय तर शेतकरी कर्जमाफीचा आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा काहीही संबंध नाही. बाबासाहेब पाटील यांच्या सहकार खात्यामार्फत कर्जमाफीची ही संपूर्ण योजना राबवली जाते. 15 ऑगस्ट पासून सर्व लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळख क्रमांक आणि आधार KYC पूर्ण करणं हे लाभासाठी अनिवार्य आहे. त्यामुळे तुमचं नाव यादीत असेल तर तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या. काही तक्रार किंवा शंका असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 02249150802 सहकार खात्याच्या हेल्पलाईनवरही कॉल करू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी TOD मराठी चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करायला विसरू नका.